रस्ता नसल्याने शाळेच्या विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना चक्क ओढापात्रातून रोजरासपणे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। सांगलीच्या जत तालुक्यातील पाच्छापूरमधील साळुंखे वस्तीवरील ग्रामस्थांवर ही वेळ आली आहे। पाच्छापूर गावातून साळुंखे वस्तीवर जाण्या येण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसल्याने ग्रामस्थ, शेतकरी, शाळकरी विद्यार्थ्यांना ओढ्यातून धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागतो। सध्या या ओढापात्रात पावसाचे पाणी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे। या पाण्यातूनच विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना रोज मुठीत जीव घेऊन प्रवास करावा लागतो। त्याचबरोबर वाहनधारक असतील किंवा गावातील एखाद्या रुग्णाला घेऊन जाताना मोठा त्रास सहन करावा लागतो। काही वर्षांपूर्वी या ओढ्यातून प्रवास करताना पाणी आल्याने 3 महिला वाहून जाण्याचा प्रकार देखील घडला होता। मात्र सुदैवाने या महिला वाचल्या होत्या। आता पुन्हा या ओढ्याला वारंवार पाणी येत असल्याने काही दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे स्थानिक प्रतिनिधी आणि प्रशासनाने वस्तीसाठी रस्ता करून द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे। माझे नाव हर्षवर्धन विक्रम पाटील, मी 3रीत आहे। माझी शाळा दररोज या वड्यातून आम्ही एक किलोमीटर प्रवास करतो। त्यामुळे आम्हाला आमचे पायही गार पडतात व आम्हाला सर्दी होत्या। सरकारने रस्ता मंजूर करून द्यावी अशी माझी विनंती। आम्ही शाळेत असताना पाऊस मोठा पडला की आम्हाला घरी जाता येत नाही आणि ओढ्याला पाणी आल्यामुळे आमची शाळा चुकते आणि आम्ही पावसात भिजलो की आम्ही आजारी पडतो। त्यामुळे सरकारने रस्ता मंजूर करून द्यावा। नमस्कार, मी माणिक गडदे पाच्छापूर साळुंखे वस्तीवरती राहतोय। आपला भारत स्वातंत्र्य होऊन जवळजवळ 75 वर्ष होऊन गेले, पण आमच्या पाच्छापूर गावातील एक जवळजवळ 200 घराची वस्ती आहे, साळुंखे वस्ती म्हणून। 500 ते 600 मतदार आहेत तिथं। आजपर्यंत तिथं कोणत्याही प्रकारचा रस्ता झाला नाही। आता साहेब म्हणजे रोड तुम्ही बघितलाय आमचा वडापात्रातून यायचा, तिथं एखादं पेशंट असू दे किंवा लहान मुलांच्या शाळेला येणं जाणं असू दे, खूप मोठा त्रास होतो इथं। एखाद पेशंट जरी हॉस्पिटलला न्यायचं म्हटलं तरी त्याला एखादी बैलगाडी तर बघायला लागेल, नसेल तर ट्रॅक्टर नसेल तर शेवटी खांद्यावरती त्याला घेऊन जायला लागते। तोपर्यंत ते पेशंटला काय होईल हे सांगता येत नाही। त्यामुळं आमची एकच विनंती आहे की आमच्या साळुंखे वस्तीसाठी एक चांगला रस्ता द्यावा अशी विनंती।